नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल रोहित खरे ब्लॉग्स यावर. तर आज आपण जाणार आहोत शहापूरमधील माहुली किल्ला येथे. तर आपण तिकडे जाऊन माहुली किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. आपण पोहोचलेले आहेत माहुली गडाच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला तिथे कमान लागलेली. इथनं आपल्याला पुढे जायचे. गाडी पुढेपर्यंत जाते. आपण गाडी पुढे लावणार आहोत आणि तिथनं वर चढायला सुरुवात करणार आहोत. तर आपण माहुली किल्ल्यावर जाऊयात. माहुली किल्ल्यासोबत तिथे असलेले अजून 2 गड ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत आज प्रवीण आणि तुषार हे दोघंच आहेत फक्त. इकडे मंदिर वगैरे आहेत पाहू शकता. कुठल्याही किल्ल्याच्या इथे गेल्यानंतर तिथे मंदिरंही असतातच आणि जास्तीत जास्त शंकराची मंदिरं असतात. तर ती मंदिरं आहेत, आपण ती सुद्धा पाहणार आहोत. आता आपण पोचलोय इथे चौकीजवळ, तपासणी चौकीजवळ. ते चौकी 30 रुपये तिकीट आहे. आपण 30 रुपये तिकीट काढणार आहेत आणि बाईक तिथे पार्क केले. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे. आपण तिकीट घेऊयात. आपण तिकीट. हा 3 जण आहेत. 90 रुपये. नाव सांगायचं घ्या ना. नाव सांगा ना. रोहित राजेश खारीक. रोहित काका पावती पडते आपली मस्त. रोहित राजेश खारीक. खारीक दसई का? दसई. मोबाईल नंबर फर्स्ट टाइम आहे इकडे. इकडनं असं राईटला जायचं. पुढे ब्रिज लागेल. ब्रिज पास करून सरळ तिथे पाण्याची बाटली वगैरे आहे बरोबर. हो. घेतलेले जाऊया आपण इकडनं. हा गणपती येत नव्हते काका. मार्ग असे मार्क केलेले आहेत ना वरती जायला. राईटला गेल्यानंतर पुढे ब्रिज लागेल. तो ब्रिज पास करायचा ना सरळ तिथे ब्रिज चढत राहायचं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. काय समजलं तर मला येऊन सांगा खाली. हो हो. ठीक आहे ठीक आहे. पण जातोय वर. काकांनी सांगितलंय कुठनं जायचं कुठनं नाही. तिकिटाचं ठीक आहे. तिकीट काही जास्त नाही. मग तुला काय आलं तिकीट? लोकल माणसाला तिकीट ठेवायला नाही पाहिजे. यामुळे कसं आहे, काही लोकल माणसं इथे याला येणार नाही इथे.
तिकिटामुळे बाहेरून व्यक्ती आला त्यांना ठीक आहे, लोकल माणसाला तिकीट नाही ठेवायला पाहिजे. याची पण एक पावती फोटो घ्या मध्ये. जातोय वर. चला, इकडे लहान मुलांना मस्त खेळायला केलेले. कडनं राईट टर्न सांगितलेलं काकांनी. तो लेफ्ट आहे तुषार. बसतो का तुषार? 90 रुपये दिले. अरे याच्याने बसू चाल ना. ते भारी पंपिंग होत असेल. ए तुटलाय मोर तो, चल. मोराला मुंडकाच नाही. काकांनी सांगितलेलं काय आढळलं तर सांगा. मस्त प्राणी ठेवलेले. दिसला पाहिजे पक्का मोठा. दिसतात लवकरच. एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही कधी कोणत्याही गडावर गेलेत ना तर तुम्हाला गड चढता वेळेस हे नक्कीच दिसणार आणि तुमच्यासोबत येणार. काय येतात ते, कसे येतात काही माहिती नाही, पण ते येत आहेत. तो पुढचा तर मार्ग दाखवतोय, गेला पुढे तो. पण आहेत चांगले मित्र आहेत, सोबत आहेत. चढतोय आपण वर हळूहळू. चढूयात, बघूयात. माऊली किल्ल्याचा इतिहास खूप छान आहे, कारण इथे आपल्या जिजामाता राहिलेले आहेत. एक छोटा सुद्धा आलेले मस्त. ए चल, चल वरती. येत आहेत मागे. इथून पुढे जायचे छोट्या बंधाऱ्याकडे. चलो यो. काकाने सांगितल्याप्रमाणे ब्रिज आलेला आहे. हा ब्रिज पार करून त्या साईडला गेलो आपण. तिथून काका बोलले सरळ रस्ता चेकिंग झालं. बाबा हालतोय. टेकडी समोर चढत राहील. ठीक आहे, चढतोय आपण. किल्ल्याला प्रॉपर पायऱ्या नसल्यामुळे असा अवघड रस्ता आहे, पण इतका अवघड नाही. पावसाळ्यात थोडी चिकट होते माती, त्यामुळे पाय घसरणे वगैरे असे इथे ॲक्सिडेंट होतात. पण सांभाळून चढलं तर काय नाही. आणि पावसाळ्यामध्ये इथे चांगले धबधबे आहेत मोठे. तिथे सुद्धा बाहेरून माणसं भरपूर येतात मजा करण्यासाठी. पायऱ्यांसारखं असं बनवलेलं आहे, पण प्रॉपर पायऱ्या नाही आहेत.
इथे यायचं झालं तर रेल्वे स्टेशन जवळचं आसनगाव आहे, तिथून 5 किलोमीटर अंतर आहे. आसनगावला आल्यानंतर तुम्ही रिक्षा किंवा बसने इथे येऊ शकता. बघू शकता तिथे माऊली किल्ला आहे. आपल्याला तिथे जायचं एवढ्यावर. माहुली माहुली किल्ला एक निसर्गरम्य, बघू शकता किती घनदाट जंगल आहे, निसर्गरम्य आणि तसाच ऐतिहासिक किल्ला सुद्धा आहे हा. याचा उल्लेख साधारणतः 15व्या आणि 16व्या शतकात आढळतो. पहिले हा किल्ला बहमणी राजवटीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर तो मुघलांकडे गेला. मुघलांकडे म्हणजे तरी पण निजामशाहीच्या अधिपत्याखाली आला. तेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे तो किल्ल्याचा कार्यकार होता. ते सुभेदार होते इथले. खूप चांगला इतिहास आहे किल्ल्याचा. जो किल्ला आहे त्यामध्ये एक नवरा नवरी आणि एक भटजी असा उल्लेख केला जातो. ते 3 जे आपल्याला मोठ्या शिळा दिसत आहेत त्यांचा पण इतिहास आहे. आपण जाऊयात वर, पाहूयात. इकडे दरी आहे खोल, तिकडे पण पूर्ण घनदाट जंगल आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रॉपर पायऱ्या नसल्या तरी अशा प्रकारची मार्किंग केलेली आहे, ती पाहून सुद्धा आपण वर जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आणि आपल्या मराठा साम्राज्यामध्ये त्याचा समावेश केलेला होता. तसेच त्याच्यानंतर त्याची 2 वैशिष्ट्ये अशी आहेत की मिर्झाराजे जयसिंग सोबत जेव्हा महाराजांचा तह झालेला पुरंदरचा, तेव्हा महाराजांनी या किल्ल्याचे 3 किल्ले करून, म्हणजे या एका किल्ल्याचे 3 किल्ल्यांचा असा भाग करून आणि मग ते त्याला दिलेले. म्हणजे इतके आपले छत्रपती शिवाजी महाराज हुशार होते. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा त्या गरोदर होत्या तेव्हा त्या याच किल्ल्यावर आश्रयास होत्या. नंतर आदिलशाहीचं आणि बाकी आक्रमणं सुरू झाली तेव्हा त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांना इथनं हलवून आणि कर्नाटक बंगलोर इकडे न्यायचं होता, परंतु त्यांची तब्येत थोडी असल्यामुळे ते शिवनेरीवर त्यांनी आश्रय घेतला आणि आपल्या महाराजांचा जन्म तेथे झाला.
नाहीतर महाराज आपले शहापूर तालुक्यात जन्मले असते असे इतिहास आहे, पूर्वज सांगतात. आणि इतिहास हा खरा आहे, काही यात बदल नाही आहे. म्हणजेच आपल्या शहापूर तालुक्यानी, ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात महाराजांवर गर्भसंस्कार झालेत. याचा अभिमान असायला पाहिजे प्रत्येक ठाणेकराला आणि शहापूरकराला. मला तर आहे अभिमान. एकच माणसाची जायची जागा आहे. बसलोय जरा, पाणी पितो आणि मग वर चढतो. थोडंच राहिलं आता, ऑलमोस्ट आपण पोचले आहेत. बघू आता वरती दिसतंय सुद्धा, झेंडा दिसतोय भगवा. तिथे जायचं आपल्याला. त्यानंतर तिकडे जाऊन आणि त्या सुलक्यांकडे जाणार होतो आपण. थोडं पाणी वगैरे पिऊ, थोडं बसू आणि मग पुन्हा चढायला सुरुवात करू. आता आपण त्या सिड्या चढून वर जाणार आहेत आणि वरचं बघूयात काय काय आहे ते. आपले माणसे लूट केले रस्ते. स्टोरी टाकायला फक्त येतो. चारा वेळेला दिसणार नाही. चल रे. आपण वर तर पोचलो आता आणि आपल्याला वर आल्यानंतर पहिलाच पाण्याची टाकी लागलेली आहे. तुषार पाणी काढतोय. माहुली गाड्याच्या इथे आलेले, महादरवाजाच्या इथे पाण्याचा हा कुंड आहे आणि तो पाणी आपण पिऊ सुद्धा शकतो, कारण की हा वाहता पाणी पाणी वाहतो. तुम्ही पाहू शकता. तसा पाणी पण आपण पिलोयच. या मार्गे इकडे जातोय तो. तिकडून पण येतो. तिकडनं पण पाणी झिरोपतोय, तुम्हाला दिसत असेल तिथे. महादरवाजाकडे आलेले आपण बुरुजावर उभे आहेत सध्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांब रे. पानी में गाड़ने की क्या, फिर उसमें से आएगा सोना.
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्राश शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजवाडाने आणखी एक आपल्याला महादेवाचं मंदिर आढळलं इथे. महादेवाचं मंदिर आहे, परंतु त्याची पण पडझड झालेली आहे पूर्ण. बहुतेक करून आपल्याला आता किल्ल्यावर असेच अवशेष भेटणार आहेत बघायला, की जे तुटलेल्या स्वरूपात असतील. एक पण प्रॉपर असा बांधलेला बांधकाम आपल्याला भेटणार नाही बघायला. आणखी इंग्रजांच्या काळात त्यांनी सर्व किल्ले तोडून वगैरे टाकलेले, त्यामध्ये ते तुटलेले. चला पुढे जाऊ. हर हर महादेव. इकडे आता इथनं पुढे गेल्यानंतर आपल्याला सभा मंडप लागणार आहे. सभा मंडप या साईडला होता, तो पण आपण बघूया. सभा मंडप आपला तो सुद्धा पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे आणि पूर्ण झाडं गवत आहे, त्यामुळे एवढं काही क्लिअरली दिसत नाही आहे. परंतु नक्षी काम केलेलं आणि कोरलेली दगडं पाहू शकता तुम्ही. इकडे पण काहीतरी आहे. बघू शकता काही आपल्याला अजून एक मंदिर सापडलेलं आहे, महालेश्वराचे मंदिर. हा मंदिराच्या भिंती फक्त जरा उभ्या आहेत, बाकी पडझड झालेले आहे. वरून मूर्ती पण तुटलेल्या अवस्थेत आहे तिथे. थोड्याच स्वरूपात दिसते आपल्याला. इकडं पाण्याचा तलाव आहे. तलावात पण भरपूर दगडी पडलेले आहेत, बांधकामाच्या दगडी वाटतायत त्या. तलावाला पण एक तट दिसतोय आपल्याला, पाहू शकता. तिकडे एकदम असं याच्याने दगडींचा किनारा केलेले. या दगडीवर सुद्धा काहीतरी कोरलेलं आहे, एक चिन्ह.
हनुमान दरवाजाकडे जातोय आता आपण. त्या तळ्याचं पाणी आपण या साईडने पाहू शकतो. जास्त पाणी नाही राहिलं त्यात, पण पाणी आहे थोड्याफार प्रमाणात. चला आपण इकडनं आल्यानंतर आपल्याला इथे दोन मार्ग दिसतात. जर उजव्या साईडला गेला तर हनुमान दरवाजा लागतो, आणि डाव्या हाताला गेला म्हणजे ह्या रस्त्याने गेला तर आपल्याला कल्याण दरवाजा लागतो. जर आपण आता कल्याण दरवाजाकडे जाणार आहेत तर कल्याण दरवाजा पाहूयात आपण जाऊन. चालू काहीच बघायला नाही भेटणार आपल्याला. काहीच बघायला नाही भेटणार. नाही पण आहे इथं, आहे इथं, आहे काय नाही आहे. हा व्ह्यू बघा, हा बॅक साईडचा व्ह्यू आहे, म्हणजे वाशिन दहागाव त्या साईडचा व्ह्यू. इकडे पुढे गेल्यानंतर मुंबईकडे. समोर नाशिक आहे. इकडनं कल्याण दरवाजाच्या इकडनं आलो तर आपल्याला इथे एक मस्त पाण्याची टाकी भेटलेली आहे, जी की खाली खोदलेले. रवींद्र उचलाय मी पण जातो फ्लॅश. तर फायनली आपण पोचलेले आहेत त्या बुरुजांकडे. ते बघा, बघू शकतो आपण बुरुज दिसत आहेत. रवी नको जाऊ खाली. तर आपल्याकडनं दिसणारे जे सुळके आहेत ते आपण समोर पाहू शकतो. तो एक सुळका सर्वात मोठा दिसणारा तो, आणि तिकडे ती करवली बोलतात तो, त्याच्या बाजूला एक आहे. तर हे सुळके आपल्याला सगळ्यात जास्त दिसत आहेत लांबनं. आणि हा पूर्ण घनदाट जंगल पाहू शकता. प्रवीण बसले तिथे फोटो काढायला. तुम्ही असे काही करू नका ज्याने जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा फ्रंट व्ह्यू, हा पूर्ण शहापूर तालुका आहे. तिथे दिसते बिल्डिंग ज्या दिसत आहेत तो शहापूर आहे. आणि हा खालचा माहुली गाव, ज्या गावाच्या नावावरनं या किल्ल्याला नाव पडलं आहे माहुली किल्ला. तर आपला माहुली किल्ला झालेला आहे फिरून. आता आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. तर बघू शकता मित्रांनो, आपण त्या सुळकेत त्याच्या तिथे त्या टॉपला बसलेलो. तिथनं आपण खाली उतरलोय या मार्गे असं इकडनं, आणि ह्या रस्त्यातनं आपण आता इकडे पुढे जातोय. आपला थोडाच अंतर राहिलाय खाली उतरायचा. तो उतरलो की आपण घरच्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, आपण फायनली खाली पोचलोय. आता आपण जाऊयात घरच्या प्रवासाला लागूयात. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर त्यांचे नोटिफिकेशन येतील. धन्यवाद.